बे वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 1 मध्ये, वार्ड नंबर 2 मध्ये गेले 2 महिने पाणी सुटत नाही आणि बेडगच्या सरपंचांना निवेदन आम्ही गल्लीच्या वतीने दिलेलं आहे. पण सरपंचांनी त्याच्यावर कुठलीही काम म्हणजे प्रक्रिया किंवा हे केलेलं नाही. पाणी गल्लीमध्ये 2 ठिकाणी लिकेज झालेला आहे. त्यामुळं आणि सगळी यंत्रणा गावची आता जे निवडणुका लागलेल्या आहेत, पंचायत समिती, झडपी आणि तीन सदस्य हे ग्रामपंचायतचं सदस्य आहेत चालू. ह्याने निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. मग आता जनतेने काय करायचं? मतदानला आमच्या गल्लीचं तर म्हणणं आहे किंवा ह्या 2 वार्डातल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदानला येणार नाही, आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आणि ह्याच्या अगोदर जर सरपंचांनी सांगितलं की ह्या 2 वर्षाच्या पाठीमागे ही नवीन स्कीम चालू करणार आहे. का स्कीम बंद पडल्या बाबा? वयस्कर आता एक तरुण वर्ग एक मान्य आहे आम्हाला, कुठनं तर जाऊन पाणी आणेल. पण म्हातार 80-85 वयाची ज्या महिला आहेत त्यांनी पाणी कुठून आणणार? हे सरपंचानं म्हणजे संवेदनशील विषय घेतला पाहिजे. त्यांच्या पण घरात म्हातार माणसं आहेत, असं नाही की बाबा. मग त्यांनी पाणी हे सोडलं पाहिजे 2 दिवसामध्ये आणि इथं काय काय लिकेज आहे ते लिकेज काढलं पाहिजे, तरच आम्ही मतदानला येणार. असून सुद्धा बेडकीतला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणीचा प्रश्न आहे. बऱ्याच दिवसापासून पाण्याची तक्रार आपले रोजचं रोज तर नियमित पाणी तर नाहीच आहे आपल्याकडं. काही दिवसातनं एकदा पाणी येतं, 2 दिवसातनं 3 दिवसातनं एकदा पाणी येते, पण ते पण आम्हाला मिळत नाही आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून एकतर पाण्याची वाताहत आहे, पाणी पूर्णपणे चावीला यायचं बंद झालेलं आहे. इथं सुतारमठ चौकमध्ये इथंपर्यंत पाणी लिकेज आहे. रस्त्यावर सगळं पाणी वाहत जाऊन सगळं गटरीला पाणी चाललंय, पण आम्हाला पाणी नाही झाले. आम्हाला पाणी फक्त सुविधा व्यवस्थित करून द्यावी ही आमची अपेक्षा आहे जनतेकडून. आणि असा मी रितसर अर्ज पण दिला आहे, सगळ्यांच्याकडे मी मागणी पण केलेली आहे, पण त्याचं काही अजून अंमलबजावणी काहीच झालेली नाही. माझी फक्त विनंती एवढीच राहील की पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि नवीन स्कीम पण चालू झाली तर ते जनतेचं कल्याण होईल. त्यात आता लोकांचे कॅनं घेऊन घागरी घेऊन बाहेर जाण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. तरी सर्वांना एक विनंती राहील माझी की सर्वांसाठी पाण्याची सोय करून द्या. महिना होऊन गेलं पाणी नाही या गल्लीला. नाही ती सोडा आता ही नाहीच. आणि पाणी सोडलं की पाणी बंद करतात लगेच. पाणी सुद्धा भरायला होय नाहीच की पाणी येतच नाही. होय आणि घरच्या वेळेला वर्ष झालं. मागणी काय आता आम्हाला पाणी नको का? पाणी पाहिजे की आम्हाला. पाणी शेवट काय आहे सांगा? होय होय मग द्यायला आम्ही येत नाही. आम्हाला पाणी चालू केलं. होय आम्हाला पाणी पाहिजे. आमच्या दारात पाणी आलं तरच मत देणार, नाही तर येऊन द्यायचं नाही. पाणी 1.5 महिने झालं आले नाही जैन गल्लीत. आणि पाणी आलं तर आम्ही मत देणार, नाही तर देणार नाही. या की